तर मंडळी बघा, आम्ही इथं काळोख आहे. आता मागे आम्ही झोलायला गेलो होतो. काय याचं नाव विशाल भाऊ? आपले उगरीमध्ये झोलायला गेलो. एवढी आपल्याला भेटले ना कोलबी. आता आपण दर्याच्या गोटाला जातोय. तुम्ही बॅक कॅमेरा करून चला आम्ही चाललो. चला आता सर्व मंडळी आम्ही आता चाललोय. चला मारतो तरी मच्छी चला चला आपण जाऊया आता. काय माहितीये का कोलबीचा आपण पाणी खाली उतरत तेव्हा भेटर किंवा कवा फुल पाण्यावर भेटर असा कोलबीचा असतोय. ठिकाणा नाही कोलबीचा. तर बघा, तुम्ही आपल्याला गावकरी आहेत ना जे, ते आपल्याला मार्गदर्शन करतात की जर तुम्हाला पाणी वाढत असेल तेव्हा पण कोलबी भेटू शकते, आणि जर कमी होत असेल तेव्हा पण कोलबी भेटू शकते. त्याचं ठिकाणा नाही. आपल्याला विशाल भाऊ एक्सपर्ट यांनी सांगितलं. आपले हा बघा, हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे आहे मोठा दर्या. आता आपण याचं टोक बघू नाही शकत, म्हणजे खूप लांब आहे. इथून असं लेफ्ट साईडने ना खूप लांब आहे. आणि आता आपण तिकडं कोलबी शोधत शोधत जाणार आहे. बघा पुढे दादा आहे. तर होड्या बिड्या सर्व लागल्यात आपल्या. आणि हे आहे आपलं थोडी घेतली असते तुला बघू. बघा, आता आपण मोठ्या समुद्रात उतरलोय. पाण्यात इथे इकडं आपण होडक्याने पण जाऊ शकतो. इथं खूप साऱ्या होड्या लागल्या तिथं. व्ह्यू बघा तुम्ही इकडं कसला भारी आहे. आणि हे बघा, वरती चंद्र, खाली पाणी. आणि आपण आलो आता. बघा, आम्ही एवढं पाण्यात मोठ्या समुद्रात दर्यात आलोय. झूम पण होते बाबा त्याचे. हात ओल्ला झालाय मला. चला आता आपण कोलबी शोधायला जाऊया. इथं मोठं आणि समोरचा ठाणा समोर दिसतो ना, हा ठाणा सिटी. आणि पाणी बघा समुद्राच्या काठाकाठ. हा एक समुद्राचा काठ आहे, काठ. म्हणून आपल्याला एवढं पाणी आहे खोलवर बघायला भेटतं. पण थोडं पुढं गेलो ना आपण, खूप वंड आहे. आता मी जाऊन दाखवतो तुला. केवढा पुढे आहे आता. हे बघा, आता मी चालत चालत जातो. हे बघा, आता बाबूची व्हिडिओ काढूया आपण. तर बघा, तिथे गेलं का एवढं खोल आपल्याला बघायला भेटेल. आता मी पुढे 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 पुढे. हा आलो. तर बघा, तिथे एवढं खोल आहे. मी व्हिडिओ काढतो म्हणून मी इथे. बघा बघा, हात गेले. कोंड्या बिंड्या या पायाखाली तो चावत नाही. समजला ना. आला का मला सांग. चिखलात असतं का? नाही चिखलात असते तो. पाण्याच्या तिकडे गोटावर असते असतं. भेटलं याच्या निर्मात एरीमध्ये. काय बोलतो? थोडा पुढे गेल्यावर समजा. बघा, आपण आलो एवढ्या मोठ्या समुद्रात. ऍडव्हेंचर आहे. बघा, मागे एकदम समुद्रच, मोठा समुद्र एकदम. बघूया आता दर्याच्या गोट्याला आपल्याला काय भेटलं. पण लांब आलो बघा, किती लांब आलो. तिथं आपली बोट आहे आणि आपण इथं आलो. चंबाकीने हटवला. आले हा लय कर 2-3 दाणे दिसतात. बाबू जास्त नाही आले. 4-5 दाणे दिसतात. पुढे पुढे येईल. एवढी भेटली बघा. इथे एवढी काम चालू आहे बघ लाईटचा.
आणि हे बघा कोलंबीचा प्रकार बघा. हा वेगळा प्रकार आहे. हा जवला आहे. जवला नाही हा कोलंबीच आहे. छोटी कोलंबी ती कर्दी. पिल्लू आहेत. बाबा तुझी काठी आणि इथे पिठलं चाललंय ना काय घे तू अशी घे पिठलं चाललाय ना काटे हा अशी हा अशीच घे. बघ उचल जा. बघ सॉरी मध्ये कोलबी यायची ना फिट कोलबी अष्टा तरा उड असण्यास कोलबी आहे. काय बोलला? बारकी कोलबी घेतच नव्हतो आम्ही. हा का? मोठी कोलबी सगळं 1-2 किलो आले. नाही याची अशी बोटासारखी बघ तशी नाही या बारकी आपल्या आता घेतल्या ना बघ हा. कोलबी आम्ही डायरेक्ट सोडून द्यायची. हिट कोलबी आहे ना असा थोडा झोला मारला ना अशी उडं निसती. पाणी तिकडे खेचते बा आपल्याला. हा मग खाली पाणी चाललाय वट लागलाय. तिकडे पाणी खेचते. हा. का जाणवतं की नाही तुला? हा पाणी तिकडे हे काय पूर्ण जाते असं. आपल्याला तिकडे खेचते पाणी. वट लागले आणि फास्ट चाललंय तिकडं खाली लवकर खाली बोला असा. दिवसातून किती वेळा लागते भरती वट? आता सकाळी लागलेली आता म्हणजे दुपारून लागली भरती. हा आता वट लागली. आता ही खर पाणी होईल ना म्हणजे आता किती वाजलं 8-9 11 वाजता भरती लागल. हा का परत 11-12 वाजता का मग लगे सकाळ पावत का लगे परत लवकर सकाळीच वट लागल परत का लगे परत 11-12 वाजता येईल मारत. जर बघितलं मित्रांनो आपल्याला गावकरी विशालदादा कोदे यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की भरतीच्या वेळी काय होतं आणि ओटीच्या वेळी काय होतं. पुढे भेटले आवाज आलाय चला जरा पुढे जाऊया आता. आम्ही कोटाला येता नागला बंदर आहे ठाणा ठाण्याच्या बिल्डिंग दाखवते ना. हे बघा इथून समोर आहे ना समोर इथं गायमुख आहे ना विशाल भाऊ. हा. तिथं काम चालू आहे तिथं गायमुख आहे आणि इथं ठाणा आपली बिल्डिंग दिसते ना आणि हा मोठा खारी सर्वी. आपण दमलोय खूप इथं. तरी कोलबी कमी झाली आता 2 दिवस अगोदर जास्ती भेटत होती. तर बघूया आता पुढे इथं काय लागले आपल्याला. तो पण कोलबी लागल कोलंबी असा आधी बरी. कोलबीचा. काय बोलतो काय नाही ना खाऊ. त्याला निघू आता. मच्छर पण चावायला. चला जाऊ किती आले इथे नाही सर दादा 4-5 दिवसातून मोठी कोलबी आहे. परत येईन. पाणी कमी होईल ना कमी नाही कोलबी आहे पण बारीक फीज आहे बघ. बारीक मोठी होऊ दे. बघ ना होती बघ छोट्या मुलांना छोटी छोटी. चला चला गण्या चल बाकर चल येरी पण बघू बोल ना. चल त्यांना पण तर मंडळी बघा आपल्याला इकडं जवळपास 1 किलोच्या तरी आसपास भेटले असेल का रे कलबी. आणि आता आम्ही इकडं पॅकअप करतोय. बघा कशी चमकते. 5 जणांनी मिळून पकडले कोलबी. चला त्याने बसले इथे तर निघूया घरी. आता पाण्यातूनच जायचं भांडूपला. परतीचा प्रवास करूया आता चला. बोटला इकडं बागा आपले बरेच पुरं आलं कधी. चला पण आपण असं असं त्याला पोहत दाखव सगळ्यांना कसं येतं बघा. हे बघा आता आम्ही चाललोय सर्व खाली फास्ट चाललाय बरं. घरी. ही आपली मंडळी होती 5 जण. आम्ही चाललोय तर चाललोय घरी एवढ्या पाण्यातून. असं जरा फास्ट जावं. बी येते ना तो कोंडे येत मर सर. हा तो जाम कोलबी खायला घ्यायचा ना मेन म्हणजे कोटाला. हा काय कोलबी येईल. कोलबी 100% कोलबी याची असली ना तो कोंडे किंवा या सापणी धरलं बदला हा. त्या बऱ्याच येतील आपल्या धुल्याला हा काय घाबरशील आवऱ्या येतं काय बोलतो. मग अंगाला लागतं ना. अंगाला पाय दिला ना असं पाय दिला का सिल्वर. हा हा बघा विकास कसा पोवायला लागलाय समुद्रात. व्हिडिओ वगैरे त्यांनी सर्व शूट केली पण आता तो बोलला का मला थोडं 5 मिनिटं तरी घे व्हिडिओ मध्ये. मी बोललो ठीक आहे घेतो. आणि दमलोय आम्ही पण सर्व. बघा विकास पोहतोय आता शिकलाय पोवायला वगैरे. हा बघा हा बघा हा बघा
तिकडे दादा आहे, विकास, गणेश आणि हा इकडे विशाल. हा बघा काय घेऊन चालू याच्यानी पकडले आम्ही. आणि ह्याला बोलतात एरी. आणि कोलंबी अतिशय सुंदर याच्यामध्ये येते. मच्छी याला जाईल बघा, मच्छी याला जाईल. आणि हा समोर बिल्डिंग लाईन दिसते ना, हा ठाणा. आमच्या समोरून ठाणा जवळ आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण आमचं ब्रिजचं काम चालू आहे बघा. जेव्हा ब्रिज चालू होईल तेव्हा 5 मिनिटामध्ये आम्ही ठाण्याला 5 मिनिटामध्ये पोहोचू. पण आता आम्हाला लागतो 15-20 मिनिटं लागतो, कारण की आम्ही होडी घेऊन जातो. फलतीवाली होडी, म्हणजे हाताने चालवतो. कोरियाला कशी होडी असते तशी कोरियावाल्यांची. कोरिया काय घरी येऊन झोपायचं द्या. वारमाला किती फास्ट आहे, हलवं नाही ना फास्ट. इकडून येताना रपारप गेलो ना फास्ट, जाताना फास्ट गेलो. कोलबी येते ना, आता आपल्या टेन्शन असतं अजून आपण पार गेलो. मोबाईलचा कलर मध्ये चालवणे फास्ट जिरले. एरी तरी फास्ट घेऊन गेला बरं किती. जास्त वाटायला जाताना काय वाटलं नाही आम्हाला, पण आता पाणी कमी व्हायला लागलं ना, त्यामुळे थकलो आम्ही लय. आता मला कोलंबी. आता आम्ही 2 मिनिटात गोट्याला पोचू. कोलंबी पण आमच्या डोक्याच्या वरून गेली आता. पण खायला मस्त. कोलंबी पण आपली मस्ती करायला लागले की आम्हाला पकडू नाही शकत तुम्ही. पप्या पण टाकलं. वहीन का गण्या एरी धाव नी कोण इथं मागचीच निघता नाही पण. चला बघू तिथं जातात का. या चिखल खेचला जाम चिखल होता ते कुठे. तर मंडळी बघा, मी सकाळी आलोय आणि ही बघा हीच ती खाडी होती जिथे आम्ही काल रात्री कोलंबी पकडायला आलो होतो. काल खूप काळ होता, तुम्हाला काही दिसलं नसेल म्हणून मी सकाळी परत आलोय. हे बघा, हे असं इथं पार आम्ही आतमध्ये गेलो होतो. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून दिसतंय ना ते पुढं झाडं दिसत आहेत ना, तिथं पार आम्ही आतमध्ये गेलो होतो. जवळजवळ 2-3 किलोमीटर तरी आम्ही आतमध्ये गेलो होतो. काळोख होता म्हणून काय दिसलं नाही, म्हणून मी आता सकाळी आलो तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून. व्ह्यू बघा कसा आहे, तर पाणी बघा सळसळतं इथे. खूप सारा
मासे इकडे लागतात. आता इथून पुढे जातो आणि दर्या पण दाखवतो तुम्हाला की सकाळचा व्ह्यू कसला भारी आहे. तर मंडळी बघा, हाच तो दर्या आहे जिथे आम्ही रात्री आता राईट साईडला होड्या लागल्यात ना, त्या राईट साईडला आम्ही खूप आतमध्ये गेलो होतो कोलंबी शोधायला. रात्री काळोख होतं, तुम्हाला काही दिसलं नसेल. आता बघून घ्या कसला भारी दर्या आहे हा. हा पूर्ण वसईचा खाडी आहे, म्हणजे मोठी आहे. इथून पुढे गेला की भायंदर लागतं. आणि हा जो ब्रिज बनतोय ना व्हाईट व्हाईट, ती गायमुख माहिती असेल तुम्हाला. गायमुख कडून हा ब्रिज इकडे गावात येणार आहे. हे बघा, हा इथं पुढे गेला की भायंदर लागतो. भायंदरची खाडी तिथे मोठा. आणि हा सगळा असा व्ह्यू आहे. आणि इथे समोर बिल्डिंग दिसतंय ते आपलं ठाणा लागतं तिकडे. आणि बघा हे किती मोठा समुद्र आहे. समुद्र म्हणजे खाडी आहे पण खूप मोठा दर्या आहे हा. तर मंडळी, हा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.